कुमठे तालुका तासगाव इथं मुलाचे दीर्घ आजारानं निधन झाल्यानंतर त्याच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यानं काही वेळातच आईचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे। मंगळवारी सकाळी अवघ्या 5 तासात मायलेकांच्या झालेल्या मृत्यूनं गावात हळहळ व्यक्त होत होती। अविनाश महादेव पाटील वय वर्ष 54 आणि त्यांची आई सुधाताई महादेव पाटील वय वर्ष 75 अशी त्यांची नावं आहेत। कुमठे येथील जिल्हा परिषद शाळेजवळ अविनाश पाटील आपल्या कुटुंबासह राहत होते। एक नामवंत पैलवान अशी त्यांची ओळख होती। तरुण पिढी व्यसनापासून दूर राहून कुस्तीकडे वळावी यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असत। गेल्या काही दिवसांपासून ते गंभीर आजाराशी झुंजत होते। मंगळवारी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास त्यांचं निधन झालं। त्यांच्या निधनानं संपूर्ण गावावर शोककळा पसरली। सकाळी 7:30 वाजता नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। अविनाश यांच्या मृत्यूचा आघात सहन न झाल्यानं त्यांची आई सुधाताई पाटील यांना मोठा धक्का बसला। मुलाच्या अंत्यविधीनंतर अवघ्या काही वेळातच सकाळी 11:30 वाजता त्यांचीही प्राणज्योत मालवली। अविनाश यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेले नातेवाईक आपल्या घराकडे परतत असतानाच त्यांना सुधाताई यांच्या निधनाची बातमी कळाली। अवघ्या 5 तासाच्या अंतरानं मायलेकाचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण गावावर शोककळा पसरली। पाटील कुटुंबावर नियतीनं क्रूर सूड उगवल्याची भावना व्यक्त होतीये। अविनाश यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 2 मुली, जावई आणि सुना असा परिवार आहे।